राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर। प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। अजित पवार पंचत्वात विलीन। विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा आक्रोश। अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंसह नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली। दादांना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला। अजूनही विश्वास बसत नाही। अजित पवारांना लोकसभेत श्रद्धांजली वाहिलेला फोटो सुप्रिया सुळेंनी स्टेटसला ठेवला। कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही वेळ चुकवली। निष्ठुर नियतीपुढे आपलं काही चालत नाही। अजित पवारांबाबतच्या भावना फडणवीसांकडून लेखातून व्यक्त। हा निव्वळ अपघात, यामध्ये राजकारण नाही। अजित पवारांच्या मृत्यूवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया। महाराष्ट्राचं झालेलं नुकसान कधीही भरून निघणारं नाही। शरद पवारांकडून शोक व्यक्त। भाजपने अजितदादांवर केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घ्यावेत, हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल। संजय राऊत यांचं ट्विट। अजित पवारांच्या मृत्यूवर राजकारण करू नका। ममता बॅनर्जींचा राजकारणाचा स्तर खालावलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। ममतांकडून अजितदादांच्या घातपाताचा संशय व्यक्त। उद्धव ठाकरेंकडून बारामतीमध्ये पवार कुटुंबाची भेट। अजित पवारांच्या मृत्यूनंतर ठाकरेंकडून पवार कुटुंबियांचं सांत्वन। अजित पवार कर्मठ राजकारणी। गोपीनाथ मुंडेंप्रमाणेच अजित पवारांचं जाळं महाराष्ट्रासाठी वेदनादायी। हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। धीरज देशमुख, रितेश देशमुखांकडून काटेवाडीमध्ये अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। महाराष्ट्रानं लाडका दादा गमावला, दादांचं सगळीकडे लक्ष असायचं। धीरज देशमुखांकडून भावना व्यक्त। बारामतीमधील विमान अपघातामध्ये क्रू अटेंडंट पिंकी माळीचा देखील मृत्यू। मुंबईतील वरळीमध्ये पिंकी माळीवर अंत्यसंस्कार। अजित पवारांच्या विमान अपघाताचा AIIB तपास सुरू। फडणवीसांच्या पत्रावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची माहिती। फॉरेन्सिक टीमकडून विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात। पायलटने अपघातापूर्वी इमर्जन्सी मेडेक कॉल दिला होता। पायलटने परिस्थिती बघून सर्व निर्णय घेतल्याचं दिसून येते। एव्हिएशन एक्सपर्ट विशाल बांगरे यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या निधनानंतर राज्यभरामध्ये ठिकठिकाणी बंदची हाक। बंद पाळत व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून अजित पवार यांना आदरांजली। माकपा आणि किसान महासभेचं आंदोलन स्थगित। नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर निर्णय। 3 महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचं मिळालं आश्वासन। UGCच्या नव्या नियमांवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती। नव्या नियमांमध्ये भाषेची अस्पष्टता। 2012 मधील नियम लागू राहणार। 19 मार्चपर्यंत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं। सोन्याची 2 लाखाकडे वाटचाल। सोनं 13,000 तर चांदी 22,000 महागली। जीएसटीसह सोनं 1,82,000 तर चांदी 4,01,700 रुपयांवर। म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेमधील मुंबईतील घरांसाठी फेब्रुवारीमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार। वाढीव रेडिएटर आणि देखभाल खर्चाच्या समावेशामुळे घरांच्या किमती वाढणार। 1 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर लोकलच्या 4 अतिरिक्त फेऱ्या धावणार। वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून निर्णय। 12 डब्यांच्या 4 नॉन एसी लोकल सुरू होणार अशी माहिती। ठाण्यामधील घोडबंदरपासून किसन नगरपर्यंत उद्या पाणी बंद। सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 6 तासांचा शटडाऊन असल्याची माहिती। कोलंबियामध्ये लँडिंग होण्याच्या आधीच विमान क्रॅश। अपघातामध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती।